प्रथमतः आदरणीय गुरुवर्य ज्यांनी संगीताची ओळख करून दिली, ज्यांनी खरं तर संगीताचा पाया घालण्याचं काम माझ्या जीवनामध्ये इयत्ता 4थीमध्ये असताना मी भाऊंकडे शिकायला गेले. आपले माहुलकर महाराज मगाच्यापासून सांगत होते, आजचा हा दिवस भाऊंच्या करता तर मोठा आहेच आहे, परंतु आम्हा सर्व विद्यार्थ्यांकरता सुद्धा खूपच मोठा आहे. आज एक बोलावंसं वाटतं आहे की मी सगळ्याला सांगत होते की आज आम्ही पुढे जाऊन स्वतः क्लासेस घ्यायला लागलो, आमचे बरेच विद्यार्थी आज घडायला लागले, परंतु मला असं वाटते की आम्ही पहिल्यांदा भाऊंची गुरुपौर्णिमा एकत्र येऊन आम्ही एवढ्या आनंदाने साजरी करतो आणि हा एवढा सुंदर दिवस आम्हा सर्वांच्या वाट्याला आला. प्रथमतः भाऊंच्या चरणाशी मी नतमस्तक होते आणि त्यांना गुरुपौर्णिमेच्या आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांचं सर्व कुटुंब असेल, आज अनिल दादा, तुकाराम दादा आणि आमच्या लाडक्या फुई त्यासुद्धा इथं उपस्थित आहेत. अगदी आईवडिलांची जागा त्यांनी आमच्या आयुष्यामध्ये घेतली. माझं सगळं बालपण हे रुईमध्ये गेलं आणि त्या सगळ्या आठवणींचा आज पुन्हा एकदा उजाळा झाला. आज मी भाऊंच्या समोर क्लासला आल्यानंतर त्यांनी मला जो पहिला अभंग शिकवला, खरं तर आता मी संगीत विशारद त्यांच्याकडे झाले, पुढं मी अलंकारासाठी आमच्या आदरणीय गुरुवर्य अशोकजी कुलकर्णी सर यांच्याकडे काही वर्ष गेले, कोल्हापूरला मी पुढं म्युझिक MPA साठी गेले, भरपूर जणांचा अनुभव घेतला, भरपूर जणांकडे शिकले. आज संगीत MA असेल, अलंकार असेल ते पूर्ण झालं, परंतु भाऊंसारखा अनुभव हा बाहेर नाही आला, एवढं मात्र खरं आहे. त्यामुळं अगदी साधं व्यक्तिमत्व आजही ते कार्यक्रमाला आले तर जसे भाऊ पहिले होते, मी आता 4थीत पाहिलं होतं, तसेच आज भाऊ आम्हाला बघायला मिळत आहेत. आज आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या अंगात झब्बे, चांगले ड्रेस, आम्ही सगळे म्हणजे तयार होऊन आज इथं आलो, परंतु भाऊ आहेत तसेच आहेत. अगदी ते लेंगा पहिरण आणि ते साधं व्यक्तिमत्व. असं फुलं आल्यानंतर आम्ही स्वागत करत होतो, काही जण म्हटले त्यांच्या अंगावर फुलं टाकू, म्हटलं भाऊंना अंगावर फुलं टाकलेली आवडणार नाही, त्यांना साधं सगळं काही आवडतं. आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलं की एवढ्या गुरुपदाला असून सुद्धा ते विद्यार्थ्यांना म्हणतात की मला सांभाळून घ्या, याच्यातच गुरुचा मोठेपणा दिसून येतो. त्यामुळे आम्ही कितीही आणि कुणीही मोठे झाले तरी भाऊंच्या पुढं आज आम्ही त्यांच्या चरणाशीच आहोत. असो, पुनश्च एकदा भाऊंचे विद्यार्थी खूप छानरित्या ते आपल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मी स्वतः कीर्तनकार झाले, परंतु जिथं जाईल तिथं भाऊंना हा नमस्कार असतो. त्यामुळे आयुष्याचा पाया हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मोठी इमारत उभी राहते, संत कृपा झाली इमारत फळाली, व गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव. आणि हे गुरूंचं काम आमच्या आयुष्यामध्ये भाऊंनी केलं. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना नमस्कार करते आणि मी माझी सेवा आपणासमोर सादर करते. राग भीमप्लास आणि अभंग आहे
गायचे आणि त्यांनी हा मला शिकवलेला अभंग राग भेटलास